आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. सर्व ताई, सर्व लाडक्या बहिणी, आपण आत्ताच लाईव्ह व्हिडिओ बघितला मुख्यमंत्री साहेबांचा. हाच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर गेल्या महिन्यात अपलोड केला होता. लाडक्या बहिणी, आज आहे 20 जुलै सोमवार 2026. आपल्याला म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींपर्यंत हा मुख्यमंत्री साहेबांचा लाईव्ह व्हिडिओ पोहोचलेलाच नाही. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना हे अपडेट माहीतच नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणलेला आहे. मुख्यमंत्री साहेब काय सांगत आहे की जे की मी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे, 3.25 कोटीपैकी आता 1,70,00,000 लाडक्या बहिणी गेल्या महिन्यात होत्या. म्हणजे जून महिन्यात 1,70,00,000 लाडक्या बहिणी होत्या. आता पुन्हा त्यापेक्षा लाडक्या बहिणी कमी झालेल्या आहेत. लाडक्या बहिणी आता 1.5 कोटी लाडक्या बहिणी योजनेत राहिलेल्या आहेत. मग आता त्यापैकी 50 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत 1.5 कोटीमधल्या की त्यांची ई-केवायसीची समस्या आहे. मग ई-केवायसीची समस्यासाठी लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री साहेब पुन्हा नव्याने ई-केवायसी विंडो ओपन करायला तयार आहेत. लाडक्या बहिणींसाठी काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब की बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही. मग आता लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नाही याचा अर्थ असा नाही की त्या नियम आणि निकष पार करत नाही, परंतु तुम्ही ई-केवायसी केली नाही तर असेच गृहीत धरले जाते की तुम्ही नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत नाही. मग आता हेच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की जर तुम्ही पात्र लाभार्थी महिला आहात, तुम्ही जर सर्व नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहात, काय आहे नियम आणि निकष मी तुम्हाला पुन्हा इन शॉर्टमध्ये ते 5ही नियम आणि निकष हायलाईट करते. लाडक्या बहिणी बघा, सर्वात पहिला नियम काय आहे लाडकी बहीण योजनेचा, तर तुमचं वय हे 21 ते 65 असलं पाहिजे. दुसरं नियम आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. तिसरा नियम आहे की तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नको. सरकारी विभागात तुमच्या घरातील कोणीही फॅमिली मेंबर कार्यरत नको. तिसरा नियम झाला. चौथा नियम आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजे 4 व्हीलर नको, म्हणजे 4 चाकी वाहन म्हणजे कार नको. आता याबद्दल आपण परत नंतर महत्त्वाचं बोलूया. आणि 5वा मुद्दा आहे की तुमचं घरामध्ये कोणीही करदाता नसावा. म्हणजे काय की तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती हा कर भरत नसावा. म्हणजे आता जर तुमच्या फॅमिलीत कोणी कर भरत असेल, टॅक्स भरत असेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता नाही असा सरकारी नियम आहे. लाडक्या बहिणी, तुमच्याकडे जर 4 चाकी म्हणजे कार असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभ घेण्यास पात्र नाही असा सरकारी नियम आहे. तुमच्या कुटुंबात जर कोणी समजा सरकारी विभागात कार्यरत आहे आणि समजा कोणी पेन्शन घेत असेल, सरकारी विभागात कार्यरत होते आणि आता पेन्शन घेत असेल किंवा सरकारी विभागात आता कार्यरत असतील, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही असा सरकारी नियम आहे. आणि
भरपूर लाडक्या बहिणी 65पेक्षा जास्त वयोगटात आत्ता आहेत, त्यांनीही लाभ घेतला, आता त्या बाहेर पडलेल्या आहेत. 21पेक्षा जास्त आणि 65पेक्षा म्हणजे 65 वय पूर्ण झालेलं असावं, बस 65पेक्षा जास्त झालं की तुमचा लाभ तिथेच बंद होणार. आणि त्याहूनही महत्त्वाचं की आता तुमचं जर स्वतःचं घर आहे, तुमच्या घरात जर कोणी कर भरत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा आता मिळणार नाही. कारण की तुम्ही म्हणाल म्हणजे आता भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचा डेटा हा सरकारपर्यंत पोहोचलेला आहे संबंधित विभागाकडून, त्यामुळे सरकारला सगळा डेटा प्राप्त झालेला आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं की तुमचे जर कागदपत्रांमध्ये काही जर म्हणजे माहितीमध्ये जर तफावत असेल, साम्यता नसेल, जर फरक असेल, पॅन कार्डवरची माहिती वेगळी, आधार कार्डवरची वेगळी, कुठेही तुमचे स्पेलिंग मिस्टेक असेल तरीही तुम्ही आता लाभास पात्र नाही असा सरकारी नियम आहे. लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. आणि तुमची जर KYC हप्ते बंद झालेले असेल तर तुमच्यासाठी हा मुद्दा लावून धरलेला आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही जेवढा जास्त सपोर्ट कराल तेवढा हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि लवकरच KYC प्रक्रिया सुरू होणार. कोणासाठी? 50 लाख लाडक्या बहिणींसाठी. 92 लाखातल्या 50 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे हप्ते बंद झालेले आहे. कशामुळे? KYC नसल्यामुळे. आता KYC का नाही या पाठीमागे अनेक कारणे आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्हाला माहीतच आहे की KYC तुमची नाही म्हणजे या पाठीमागे अनेक कारणे आहेत. त्या पाठीमागे काय काय कारणे आहेत तर जसे की तुमच्याकडे कागदपत्र नाही. आता कागदपत्र कसले तर आता समजा एखादी लाडकी बहीण घटस्फोटीत आहे, आता तिचा घटस्फोट पण झालेला नाही आणि तिचा ती पतीजवळ पण राहत नाही, मग तिच्याकडे कागदपत्र कुठून येणार? तिचा घटस्फोटच झालेला नाही, ती अधांतरित आहे, ती म्हणजे घटस्फोट झालेला नाही आणि कागदपत्र पण नाही, मग ती कागदपत्र कसे सादर करणार KYC प्रक्रियेसाठी? दुसरं, जसे की आता समजा एखादी महिला ती एकल आहे, तिच्याकडे कसलेही कागदपत्र नाही, ती एकल असल्यामुळे तिला पती पण नाही आणि वडील पण नाही, त्यामुळे तिच्याकडे पती आणि वडिलांचे आधार कार्ड KYC करताना ती सादर करू शकत नाही. आता या सगळ्या कारणांमुळे लाडक्या बहिणी कागदपत्र कसे देणार KYC करताना? त्याच्या पुढचं काय महत्त्वाचं अपडेट आहे की आता अविवाहित आहेत, घटस्फोटीत आहेत. अविवाहित म्हणजे आता कशा भरपूर लाडक्या बहिणी त्यांनी विवाहच केलेला नाही, मग त्यांच्याकडे कागदपत्र कसे येणार? त्या तर पात्र लाभार्थी महिला आहेत. मग अशा सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आता असे अनेक कारणे आहेत की त्यांची KYC राहिलेली आहे. कागदपत्र नाही, घटस्फोटीत आहेत, अविवाहित आहेत, एकल आहेत आणि परित्यक्त्या आहेत. परित्यक्त्या लाडक्या बहिणी कागदपत्र आणणार तरी कुठून? मग या सगळ्या अशा कारणांमुळे अशा अनेक पात्र लाडक्या बहिणी या KYC पासून वंचित आहे. त्यामुळे आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे. लाडक्या बहिणी तुम्हाला सगळ्यांना एकच काम करायचं आहे, तुम्ही भरभरून सपोर्ट करा, म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांनी कमेंट करा की KYC प्रक्रिया लवकर सुरू करा, एवढीच तुम्हाला कमेंट करायची आहे. आणि जास्तीत जास्त बहिणींना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा. हां.